नमस्कार, प्राईम टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार, सत्तेमध्ये उलथापालथ होणार। अर्थात हे मी म्हणत नाहीये, पण काही दृश्यच बोलतायत। माझ्या मागे सुद्धा तुम्ही बघताय, नाना पटोले आणि एकनाथ शिंदे एकमेकांना समोरासमोर भेटतायत, एकमेकांशी संवाद साधतायत, एकमेकांची विचारपूस करतायत। याचाच अर्थ काहीतरी घडतंय। नेमकं काय घडतंय हेच तर मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओतनं सांगणार आहे। माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। विधानसभेमध्ये सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। अगदी अवघे 4 ते 5 दिवस राहिलेले आहेत आणि विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये आज नाना पटोले आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या समोर आले। पहिल्यांदा त्यांनी एकमेकांकडे बघून छान स्मितहास्य केलं, त्यानंतर ते जवळ आले, एकमेकांचा हात हातात घेतला, हस्तांदोलन केलं, शेक हँड केला। एवढंच नाही तर तब्बल 1 मिनिट तो हात दोघांचाही एकमेकांच्या हातात होता आणि दोघंही एकमेकांची विचारपूस करत होते। अर्थात पत्रकारांच्या नजरेतनं हे सुटलंच नाही आणि सुटणारही नाही, कारण इथंच तर बातमी दडलेली असते। म्हणूनच म्हणतो कुछ तो गडबड है दया। त्याप्रमाणे आज हे दोघं जेव्हा भेटले तेव्हा या सगळ्याची चर्चा सुरू झालेली आहे। आता ही चर्चा काय सुरू झाली तर राजकारणामध्ये काहीतरी घडणार, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार। आता तुम्ही म्हणाल की एकमेकांना भेटले तर एवढं लगेच महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार असं म्हणण्यासारखं काय आहे? सगळेच नेते एकमेकांना भेटतात, पण तसं नाहीये मित्रांनो। तुम्हाला माहिती आहे, अगदी गेल्या म्हणजे याच्यावर एक व्हिडिओ सुद्धा आपण केलेला आहे आणि गेल्या काही 2-3 दिवसांपूर्वीच, अगदी 4-5 दिवसांपूर्वीच नाना पटोलेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनाही आपल्या पक्षात येण्याची किंवा महाविकास आघाडीमध्ये येण्याची ऑफर दिली होती। त्यांच्या या ऑफरने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली होती। नाना पटोले एवढ्यावर थांबले नाहीत, तर नाना पटोले एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना म्हणाले, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करतो, दोघांनाही 2.5 वर्ष मुख्यमंत्री करतो। मित्र हो, राजकारणामध्ये ना कुठल्याच गोष्टी या अशाच घडत नसतात। म्हणून ही जी दृश्य आहे किंवा हा जो फोटो आहे याकडे आपल्याला बातमी म्हणूनच बघावं लागतं। आता तुम्हाला सांगतो, पडद्याच्या मागे काही हालचाली घडतायत का अशी ही चर्चा आहे। महाविकास आघाडी 2 ची काही बांधणी होतीये का अशी ही चर्चा आहे। आता या सगळ्याला काही निमित्त आहेतच। तुम्हाला माहिती आहे, सत्ता आल्यापासून, महायुतीची सत्ता आल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमध्ये काही फारसं अलबेल नाही आहे। देवेंद्र फडणवीस जसे मुख्यमंत्री झाले, त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या योजना सुरू केल्या त्या योजना धडाधड देवेंद्र फडणवीसांनी बंद केल्या। एकनाथ शिंदे नाराज राहिले, अनेक बैठकांना ते आले नाहीत। त्यानंतर तुम्हाला हेही माहिती आहे की सध्या एकनाथ शिंदेंची जवळीक किंवा एकनाथ शिंदेंचा संवाद हा जास्त राज्यापेक्षा केंद्रामध्ये जास्त वाढलेला आहे। अमित शहांमध्ये त्यांची जास्त जवळीक आहे, त्यामुळे हा सुद्धा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो। हे सगळं घडत असताना बरं, इकडे महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध खूप चांगले आहेत। या सगळ्याचा विचार करता, नाना पटोलेंच्या विधानाचा विचार करता, खरंच महाविकास आघाडी 2 चं काही प्लॅनिंग सुरू आहे का? एकनाथ शिंदे हे काही त्या बाजूला जाऊ शकतात का? अशा सगळ्या शक्यता यामुळे निर्माण होतात। आता तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना ऑफर तर दिलेली आहे, पण आता नेमकं पुढच्या राजकारणामध्ये काय घडतंय हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। कारण सध्या भाजपच्या विषयी एकूण जी सगळ्यांमध्ये नाराजी आहे, जर भाजपला दूर ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार जर का महाविकास आघाडीकडे आले तर भाजप दूर राहू शकतो, हे संख्याबळ सांगतं। आणि म्हणूनच महाविकास आघाडी 2 तयार होतीये का? पडद्यामागे काही राजकारण शिस्तय का? असे फोटो काही संकेत देतायत का? आणि नाना पटोलेंचं विधान काही वेगळंच बोलतंय का? या सगळ्यावर आपल्याला नजर ठेवून राहावंच लागतं। म्हणूनच म्हणतोय मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप होणार का? सत्तेमध्ये उलथापालथ होणार का? असे प्रश्न आपल्याला नक्की पडतात। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा।